महाराष्ट्र विधानसभा निवडणूक गेल्या 9 दिवसापासून संपलेल्या असून अजूनही महाराष्ट्रात सत्ता स्थापना होत नाही. याचे कारण काय? महायुतीला एकतर्फी एक हाती सत्ता मिळाल्यावरही शपथविधी सोहळा होत नाही. याचे काय कारण आहे? कोण रुसले? शिंदे रुसले की अजित पवार रुसले? हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. 5 नोव्हेंबरला आझाद मैदानावर होणार नवीन सरकारचा शपथविधी. साधू महंत राहणार उपस्थित. ठाकरे बंधूसह पवारांनाही शपथविधीचं निमंत्रण. 5 तारखेला कोण घेणार शपथ? मुख्यमंत्री कोण होणार? मुख्यमंत्रीसाठी सर्वात जास्त नाव चर्चेत आहे ते देवेंद्र फडणवीस यांचं. पण देवेंद्र फडणवीस 100% मुख्यमंत्री होणार का? की भाजप काहीतरी वेगळा विचार करताय? वरिष्ठ मंडळी, केंद्रीय मंडळी फडणवीस सोडून विचार करताय? फोडाफोडीच्या राजकारणामुळे फडणवीसांचं नाव खराब झालंय की काय, अशी भीती केंद्रीय मंत्री भाजपचे त्यांच्या लक्षात येत आहे की काय? त्यामुळे भाजपकडून दुसऱ्या वरिष्ठ मंडळीचा नंबर लागतो की काय, याची चर्चा सर्वत्र महाराष्ट्रात होत आहे. फडणवीस नाही झाले तर कोण होणार? फडणवीस नाही झाले तर नितीनजी गडकरी हे महाराष्ट्रातले मातब्बर नेते आहे, यांचीही मुख्यमंत्रीपदी वर्णी लागू शकते असं सूत्रांच्या माहितीनुसार समजते. पण तरीही फडणवीसांचे चान्सेस जास्त आहेत. तर भाजपला या मंत्रिमंडळात 21 ते 22 मंत्रिपद मिळत आहेत. शिवसेना शिंदे गटाला जवळपास 12 तर राष्ट्रवादी अजित पवार गटाला 8 ते 10 मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. फक्त एक मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री हेच 5 तारखेला शपथ घेतील अशी चर्चा आहे. बाकी मंत्रिमंडळ कोणते खाते कोणाला मिळेल हे अजून त्यावर काही ठरलं नाही आहे. तर मुख्यमंत्री तर फडणवीसांची शक्यता जास्त आहे. पण 2 उपमुख्यमंत्री कोणते ते आपण आता या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. पहिले उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मिळण्याची शक्यता आहे. कारण अजित पवारांनी सुरुवातीपासून निवडणूक संपल्यापासून भाजपला आपला जाहीर पाठिंबा दाखवत त्यांनी आपली बाजू स्पष्ट केली आहे. म्हणून एक उपमुख्यमंत्री पद तर ठरलं आहे आणि अजित पवारांना अर्थमंत्री पद मिळू शकते याची पण दाट शक्यता आहे. पण दुसरे उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांचं नाव चर्चेत असून पण त्यावरून काय बिघाड आहे, महायुतीमध्ये काय कलह चाललेला आहे तो आपल्याला बघायला मिळू शकतो. एकनाथ शिंदे हे गृह मंत्रालयासाठी अडून बसलेले आहे, तर भाजप हा गृहमंत्रीपद भाजपजवळच ठेवण्याच्या फिराकमध्ये आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांना जर गृहमंत्रीपद मिळाले नाही तर ते उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार नाहीत अशी चर्चा राजकीय वर्तुळात होणार आहे. त्यामुळे शिवसेनेकडून उपमुख्यमंत्री कोण होईल हे आता एकनाथ शिंदे आपल्याला 5 तारखेला समजावतील असे वाटते. या उलट अजित पवारांनी पाठिंबा जाहीर केला, त्यामुळे शिंदे गट एकटा पडला की काय आणि भाजपकडून त्यांची गोची होते की काय असे दिसून येते. फक्त एकनाथ शिंदेमुळे हा शपथविधी लांबत चालला आहे असं सर्व जनतेला एकतर्फी सत्ता मिळाल्यावरही असं वाटत आहे. आणि लाडकी बहीण पण वाट बघून आहे की नवीन मुख्यमंत्री कधी येईल आणि त्यांचा समोरचा हप्ता कधी मिळेल याची आतुरतेने वाट पाहत आहे लाडकी बहीण. कसा वाटला मित्रांनो व्हिडिओ? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.